स्नेहा स्टील अँड फर्निचर सेंटर सलगरे। आमच्याकडे स्टील भांडी, संसार उपयोगी साहित्य, सोफा सेट, फर्निचर, कूलर, डायनिंग टेबल, आटा चक्की व इतर साहित्यांचे एकमेव ठिकाण एक, व्हरायटी अनेक। आता शुभ मुहूर्ताची सुरुवात सलगरेतील स्नेहा स्टील मधील खरेदीनेच। वाजवी दर, सजवा फर्निचरने तुमचे घर। सर्व साहित्यावर बजाज फायनान्सची खास सोय उपलब्ध। स्टील भांड्यांना 5 वर्षे गॅरंटी, तर फर्निचर साहित्यास किडवाळीपासून लाईफ टाइम वॉरंटी। खात्रीशीर खरेदीसाठी मिरज पूर्व भागातील एकमेव ठिकाण स्नेहा स्टील अँड फर्निचर सेंटर सलगरे। आमचा पत्ता रवींद्र वस्त्रनिकेतन शेजारी सलगरे। संपर्क 90 96 25 91 38। प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट पाहत रहा चांगली अपडेट। अज्ञाताने केली एकरभर मिरचीच्या प्लॉटवर तणनाशक फवारणी, पलूस येथील शेतकऱ्याचे लाखोचे नुकसान। पलूस परिसरात बहुतांश भागात विहिरींची पाणी पातळी खालावल्याने दुष्काळ सदृश परिस्थिती निर्माण झाली असताना देखील शेतकऱ्यांकडून पिके वाचवण्यासाठी आटापिटा करीत आहेत। असे असतानाच एका शेतकऱ्याच्या शेतातील फुलांनी लगडलेल्या मिरची प्लॉटवर अज्ञात विघ्न संतोषीने तणनाशक फवारणी केल्याने सदर शेतकऱ्याचे लाखो रुपयाचे नुकसान झाल्याचा प्रकार समोर आलाय। वाळूवाट पलूस येथील शेतकरी महेश पांडुरंग महाजन यांनी आईसोबत अतिशय कष्टाने राबून शेतातील गट क्रमांक 2038 मध्ये 5531 जातीचे मिरचीचे रोप घेऊन एकरात गादा पद्धतीने मल्चिंग पेपर आधारे लागवड केली आहे। 2 महिन्यांच्या फुलकळ्यांनी बहरलेल्या मिरचीच्या प्लॉटला 8-10 दिवसातच मिरचीचा पहिला तोडा निघणार, तोच अज्ञात विघ्न संतोषीची दृष्ट नजर पिकावर पडली आणि तणनाशक फवारणी करून मिरचीच्या रोपांची अक्षरशः विल्हेवाट लावली आहे। महेश महाजन हे सोमवारी सकाळी मिरचीच्या प्लॉटवर पाहणी करण्यासाठी गेले असता त्यांना मिरचीचे रोप माना टाकू लागल्याचे निदर्शनास आले। मात्र हे कशामुळे झाले हे लवकर लक्षात येईना। मंगळवारी महाजन यांना मिरचीवर कुणीतरी अज्ञात इस्माने खोडसाळपणाने तणनाशक फवारणी केल्याचे लक्षात आले। मोठ्या कष्टातून व मेहनतीत जगवलेल्या मिरचीने कष्टाची चीज होईल याचे स्वप्न बघत असतानाच स्वप्नांची राख झाली असे म्हणत त्यांनी अश्रूंना वाट मोकळी करून दिली। या लागवड केलेल्या 2 महिन्याच्या मिरचीच्या प्लॉटला बाजूने झेंडूची फुलझाडे लावली होती। 1-2 तोडे झालेली ही झेंडूची रोपेही आकसून माना टाकू लागली आहेत। रोप लागवडीपासून औषध फवारणीसह त्यांना सुमारे 1.5 ते 2 लाख रुपयांचा खर्च झाल्याचे महाजन यांनी सांगितले। यासाठी घेतलेल्या कर्जाच्या पैशाची परतफेड कशी करावी या विवंचनेत ते सापडले असून पलूस पोलीस ठाण्यातील सहाय्यक पोलीस निरीक्षक सुशांत पाटील यांना झालेल्या प्रकाराबद्दल माहिती देण्यात आली आहे। यावेळी पलूस शहर स्वाभिमानी विकास आघाडीचे नेते निलेश येसुगडे, कपिल गायकवाड यांनी घटनास्थळी भेट देऊन महसूल विभागास पंचनामा करण्याची विनंती केली आहे। माझे नाव महेश पांडुरंग महाजन, राहणार पलूस, ठिकाण वाळवाट पलूस। 2 महिने झाले 5531 मिरची लागवड केलेली व त्याला अंदाजे खर्च 1.5 ते 2 लाख रुपये खर्च केलेला व क्षेत्र एक एकर आहे पूर्ण। मग परवा दिवशी आलो सकाळी आल्यानंतर बघितलं तर पूर्ण असं हे झालेलं, शेंडे टाकलेलं। 1-2 माणसांनी विचारलं तर ते बोलले कीटकनाशक मारलं यावर कोणीतरी। मग ते त्या दिवशी लक्षात आल्यानंतर काय कळेना। मग त्यानंतर ह्याला मी कर्ज काढून सगळं हे केलेलं। मग माझी एक विनंती आहे पोलीस प्रशासनाला की जे कोणी हे केलंय त्याला लवकरात लवकर हुडकून त्याला हे करावं। खूप मोठे नुकसान झालेलं आहे व ही प्रशासनाला विनंती आहे की त्याला लवकरात लवकर पकडावे।